सो लेट स्टार्ट. भाई काल मॅच झाली भाई. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. सगळ्यांना मॅच पहिली सेंचुरी 7 रनांनी झाली विराट कोहलीची. दुःख झालं जरा असं, पण इट्स ओके. मी या गोष्टीचा विचार करू राहिलो की जर हे सेंचुरी मिस झाली तर पॉझिटिव्ह साईड अशी आहे की तो मग नेक्स्ट मॅचमध्ये आणखीन मारण, त्याच्या पुढच्या मॅचमध्येही मारण. असा विषय आहे. हे टेन्शन नाही यायचं. एक मॅचमध्ये मिस झाली किंवा अजून खुश व्हायचं, मग तो दुसऱ्या मॅचमध्ये मारा, तो मारणच. तो विषयच नाही आहे. आणि आणखीन काय उरायला तर कितीतरी कॅचेस म्हणजे कॅचेस सुटल्या. रोहित शर्मा लवकर आउट झाला. गिलनं पहिले जास्त वेळ घेतला. रोहितही घेत होता वेळ, पण तिनं कव्हर केला तर गिलने शेवटी कव्हर केला. तो काही विषय नाही आहे. पण गिलसाठी या मॅचमध्ये रन काढणं खूप 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 जास्त इम्पॉर्टंट होते. जर गिलनं रन नसते काढले तर पूर्ण प्रेशर गिलवर होतं. कारण की मागच्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये गिलचे हार्डली 35-40 रन होते ओडीआयजमध्ये. या मॅचमध्ये रन काढणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं गिलचं. आणि पिचे काही एवढी डेंजर काही विशेष नव्हती. बॅटिंग फ्रेंडली पिच होती. त्याच्यातले 3 रन मारले, ज्यांची नावं तुम्हाला माहीत आहे. जे कानावर आपण नाव ऐकलेलं आहे त्यांनाच रन मारले. बाकी कोण एवढे विशेष रन नाही मारले. 300 तर मारले का. आणि श्रेयस अय्यरचं कमबॅक बढिया झालं. 49च रन काढले. ठीक आहे, तो नेक्स्ट मॅचमध्ये मारण काही नाही. त्याचा इंजिन गरम झाला आता. तो धुवून तो पाहिजे कोणासमोर. अय्यर आहे. पण तेच एक गोष्ट बाकी आहे. ते बाकीचं आहे की नंबर 5वर जो खिलाडी आहे त्याची गडबड आपल्या इथं चालूच आहे. यावेळेस 5वर कोणाला पाठवलं? जडेजाला पाठवलं. जडेजा लवकर आउट झाला यावेळेस. जडेजाकडून कशी माहिती आहे का यार, जडेजा असा प्लेअर आहे की त्याच्याकडून एनी टाइम अपेक्षा असतेच. जडेजा फेल झालाच नाही पाहिजे असंच वाटते सगळ्यांनी. पण तो चुकून आउट झाला तर काय करू शकता. आउट झाला. आणि त्याची हडबडी मसली होती ना यार. विषय काय झाला माहिती आहे की हे बा, विराट आउट झाला, मग त्याच्यानंतर लगेच त्याच ओव्हरमध्ये जडेजा आउट झाला. मग तिथं गडबड चालू झाली. मग जडेजा आउट झाला, मग श्रेयस आउट झाला, KL राहिला, आणि मग भाऊ आले हर्षित राणा. नाही मजाक नाही करू राहिलो मी, खरंच म्हणून राहिलो. ज्या हिशोबानं ट्रोल केलं तर ना, त्या हिशोबानं भाऊ कमबॅक करू राहिली. अबे 2 विकेटा घेतल्या ना, दोन्ही ओपनरला त्याने एकट्याने पाठवलं बाहेर. आणि इथं 23 बॉलमध्ये 29 रन, 2 चौके, 1 छक्का, 126चा स्ट्राईक रेट. असं वाटलं तर KL राहुल टेलेंडर आहे तिकडे. KL राहुल बॉलर आहे आणि हे भाऊ बॅट्समन आहे. हे धुर राहिली एवढ्या हिशोब. नो लुक शॉट. अबे नो लुक शॉट मारला. नो लुक शॉट. मजा काय भाऊ, पाहू राहिले तुम्ही. आणि न्यूझीलंड हे काय खेळून गेले. जराशी काही तर रन काढते त्याच्यावर, आणखीन कमीत कमी 50-60 रन तर काढते. आमची तर हडबडी मसली होती. ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे की हे मॅचच आपल्याला खतरनाक वाचलो म्हणजे काही गडबड नसती झाली, पण जस्ट इन केस सांगू राहिलो. मला पाहिजे ते रन. कारण का बॅटिंग फ्रेंडली पिच होती, एवढा काही विषय नव्हता. हेडॅक आणि सेकंड इनिंगमध्ये ड्यू पडणार होता, तर इनले रन काढला तर इम्पॉर्टंट होतेच. आणि हे तरसून फरसून मरून फारून हे 300वर पोहोचले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं यार, मग गोष्ट सांगा आपल्या अशी एवढे बॉम्ब आहे, बंदूक आहे. जसं बॉम्ब म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, बंदुका गिल, अय्यर, जडेजा, KL, असे लय लय गोष्टी आहे आपल्या अशी आपल्या टीममध्ये. तर यांचं लुंगचं घालायचं आहे काय नाही ना. तर रन तर पाहिजे ना मारायला. यार नेक्स्ट टाइम तुम्ही आणखीन रन मारजा, मग आम्ही आणखीन रन मारू. असा विषय करू आपण. नाही तर आम्ही पहिले बॅटिंग घेतो, मग आम्ही रन मारतो माहोल ताकदनं. भाई मारा भाई ताकदनं. रोहित शर्मा आज फेल झाला. 29 बॉलमध्ये 26 रन, 2 छक्के, 3 चौके, 89चा स्ट्राईक रेट. कमबॅक करायला लागणार भाई. आणि कमबॅक करते तो, त्याचा काही विषय नाही. कमबॅक करून घेणार तो. गिलसाठी एवढं तरी चांगला आहे. म्हणजे गिलनं स्टार्टिंगला लय वेळ घेतला. मजाक नाही करू, खरंच लय वेळ घेतला. तो 11 बॉलमध्ये 1 रनवर होता गिल. 12व्या बॉलवर चौका मारला त्यानं. तर वेळ खूप घेतला गेल ना. गोष्ट अशी की वेळ एवढा घेतला, पण नंतर कव्हरही करून घेतलं म्हणा. ठीकठाक कव्हर केलं त्यानं. पण बरं झालं तेवढे 50 आली. थोडं बरं वाटलं अशी, कारण की भाई गिलचे घोडे लागेल होते नाही. रनच नव्हती येऊ ती गिलची मागच्या मॅचपासून. तर हे रन येणं पाहिजे. कॅप्टनची रन येणं गरजेचं आहे. विराट कोहली आल्या 2 चौके मारली. आल्या 2 चौके. तर ते जे 2016 आहे ते कमबॅक ऑलमोस्ट सेम.
2016 त्याच्याआधी असंच झालं की बा आपला विराट कोहलीनं 93वर आउट झाला तो, पण काही विषय नाही आहे, तो ते सुरुवात झाली आहे, तो तो बरबाद करून टाकणार सगळ्यांनी. श्रेयस अय्यर 47 बॉलमध्ये 49 रन, 4 चौके, 1 छक्का, 104चा स्ट्राईक रेट. बढिया बढिया बढिया. पण श्रेयस अय्यरला टिकायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आताही आहे. खरंच टिकायला पाहिजे होतं श्रेयस अय्यरला, पण तो बिचारा आउट झाला, काय करू शकतो. ज्या कोणीही केलं असतं टिकलं असताना तर काही एवढा विषय नव्हता, काही हळमडी काही नव्हती. ते असं वाटू राहिलं तर 230वर 2 विकेटा, 15 मिनिटं चहा प्यायला गेलो तर आलं तर डायरेक्ट 3 विकेटा, 5 आणि 6 विकेटात दिसू राहिल्या. अशी गडबड झाली तिथे, हडबडीला मचली होती की बा 2-5 मिनिटात काय झालं यार एवढं एवढं कसं झालं. तेच वाटू राहिलं, बाकी काही विषय नाही आहे तो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मॅचमध्ये असा विषय जास्त झाला की यावेळेस सगळ्यात जास्तीत जास्त विकेटा नाही ते नाही आहे फास्ट बॉलरला भेटलं, स्पिनरला फक्त कुलदीप यादवला विकेट भेटल्या, बाकी कोणत्या स्पिनरला विकेट नाही भेटली. जडेजा ॲग्रेशन काही नव्हतं यावेळेस, ॲग्रेशन काही नव्हतं. जडेजाची गोष्ट, जडेजाला दुःखी झाला भाई साहेब, त्यानं बॅट एवढ्या जोरानं आपटली, वाटते भाई फील होते तो. नाही तर मॅच जिथून तो नॉट आउट गेला असता जडेजा, गॅरंटेड सांगू राहिलो. KL राहुलसोबत जडेजा नॉट आउट गेला असता म्हणजे नॉट आउट गेला असताच. एवढा उदास झाला तो बिचारा आउट झाल्यावर. कोई ना भाई, कोई ना, नेक्स्ट मॅच जिथून टाकतो. तू माहिती आहे आपल्याला काय कॅलिबरचा प्लेअर आहे, तुला सांगायची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वाशीची कॅच सुटली, विराट वाचला, गिल वाचला, तर यार यावेळेस कॅच्या गिच्याला सुटलेलं म्हणजे आपल्याच्या नाही सुटला, त्यांच्याच्या नाही सुटल्या, तर असा विषय झाला. ॲग्रेशन यावेळेस काही नव्हतं एवढं विशेष, जसं ॲग्रेशन पाहिजे असते एवढं काही विशेष ॲग्रेशन नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी की जे पहिला ब्रेक थ्रू होता तो हर्षित राणाने दिला भाई, हे फार सारखी गोष्ट आहे. हर्षित राणाने शार्दूल ठाकूर बनवायची गोष्ट चालू आहे. म्हणजे शार्दूल ठाकूर काय प्लेअर आहे, ऑलराऊंडर आहे तो. तर बॅटिंग म्हणजे तो ओपनिंगही करू शकते, म्हणजे चालूही करू शकते मॅच, पॉवर प्लेमध्ये बॉलिंग टाकू शकते, डेथ ओव्हरमध्ये टाकू शकते. यानं काय केलं, याने तेच केलं. तो बॅटिंगही करू शकते, चांगला ना हाय बॅटिंग म्हणजे बॅटिंग करू शकते, म्हणून त्याला घेऊन राहिले हर्षित राणाले, असा विषय आहे त्याचा. मग मी म्हणून राहिलो आता हर्षित राणाचे आणि शार्दूल ठाकूरचे गुण तर सारखेच आहे, तर मग शार्दूल ठाकूरला कोण नाही, तो तर एक्सपिरियन्सही देते. आणि शार्दूलची खासियत अशी आहे की तो अशा वेळेस चालते जिथं कोणीच नाही चालत, कोणीच नाही चालत तिथे शार्दूल चालला ना, एकटा झाला ना, एकटा. गाबा पाहून घ्या, काही पाहून घ्या तुम्ही, कोणती बॉर्डर गावस्कर पाहून घ्या, नाही तर शार्दूलची कोणतीही रन पाहून घ्या, तो अशा वेळेस चालते ज्या वेळेस कोणीच नाही चालत. खासियत आहे शार्दूल ठाकूरची. तर मी म्हणून राहिलो ना की बा विराट कोहलीनं 2016मध्ये त्याच्या पहिल्या ODIमध्ये 93 मारले होते आणि तो आउट झाला होता. मग त्यानंतर त्यानं बॅक टू बॅक सेंचुरी मारल्या. तर भाई असं वाटते की यावेळेसही तेच करणार आहे आणि ते होऊ शकते, करू शकते, बिलकुल करू शकते, करायला पाहिजे. पण मजा येते भाई, मजा येते, पाहायला पाहिजे सेंचुरी. आणि दुसरी गोष्ट अशी की मॅच मावल झाली, एवढं काही विशेष म्हणजे मॅचमध्ये काही एवढी काही नव्हती यार. मला साऊथ आफ्रिका न्यूझीलंडपासून अपेक्षा होती की मारावं त्यांना, रन गिन मारावं जराशे चांगले, ताकदनं रन म्हणा, पहाडासारखे 350 पावणे 400. पण हे बिचारे तर गरीब लोक, यांना काही रन मारलेच नाही, तर मला काय म्हणू शकतं या गोष्टीवर. जर यांना काही रन मारले असते तर काही जराशी झाली असती. ते तर त्यांना 2-3 विकेटा भेटून गेल्या झडपमध्ये, नाही तर ते विकेटा नव्हत्या, इमानदारीने सांगू राहिलो. 230वर 2 विकेटा आणि 300 चेस करू राहिलो, पण तो गेम खतम आहे, इमानदारीने खतम आहे. तू विचार कर, 2-3 विकेटा भेटून गेला तर काय फरक पडून गेला ते तर दिसू राहिलं फक्त, पण ते काय कंडिशन होती ते तुम्हाला माहित आहे. KL राहुलने खाली यासाठी खेळू राहिलो आपण की कोणतीही कंडिशन आली तर KL राहुल ते कंडिशन काढून देणार, जे की तो करू राहिला. द न्यू फिनिशर, मजाक नाही करू राहिलो, एवढा बढिया फिनिशर आहे KL राहुल. ते ना तो मॅच फिनिश करूनच येते भाई, मजा येते पाहिलं तर. म्हणजे तो आउटला कमी वेळा होऊन येते, तो नॉट आउटच येते, एवढा बढिया माणूस आहे KL राहुल. पण आज जर काही जराशी गडबड झाली असते ना, मग सगळं भांडं फुटलं असतं KL राहुलवर. बॉलिंगही चांगली झाली, बॉलिंगमध्ये सगळ्यात जास्त विकेट फास्ट बॉलरलाच भेटली, जसं सिराज, अर्शदीप, प्रसिद्ध कृष्णानं ते तिची शक्ती जागृत करू राहिला तो. नाही मजाक नाही, खरंच करू राहिला. 6 इकॉनॉमी रन दिले भाऊ ना, तर थोडंसं असं वाटू राहिलं तर जरासं की बा नाही होऊ शकते 350.
होऊ शकते 300 डिफेन्सिव्ह होऊ शकते, नाही 350 होऊ शकते, पण असं काही झालं नाही. तसं चांगली गोष्ट आहे तेवढं. भाई साहेब फक्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी शमीला आणायचं असतं, फक्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी शमील. मी काहीच नाही बोलत. मग मजा येते पाहायला. मग यांच्या अंगात गुदाबो आपण किती आहे आणि हे 200 कसे काढतात ते पाहून घेऊ. एक साईडले सिराज, एक साईडले शमी. तिसरा फास्ट बॉलर जर खेळायचा असेल तर अर्शदीपला आणून घ्या. ऐकूनच माणसाची फाटून जाते यार. हे जर खेळले असते तर याची तर पुरी फाटून गेली असती, पण असं झालं नाही तर इट्स ओके, एवढा काही विषय नाही. पण आणि एक गोष्ट सांगून देतो, रोहित शर्माचे मोठे रन येणार, लवकरच येणार आणि जास्त येणार, पाहून घ्या. येते भाई येते, तो काही विषय नाही आहे, येणार रन. कारण की कसं आहे, 1-2 म्हणजे 2-3 म्हणजे मागची मॅच तर 74 रन गेले, हे मॅच 28 रन. नेक्स्ट मॅचमध्ये रनिंग झाली, तो काही विषय नाही आहे. तर आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की इंडियाची लीड होऊन गेली एक साईड. म्हणजे आता मजा येते, 2 मॅच बाकी आहे. जर यांनी क्लीन स्वीप करून पाठवलं तर बरं होणार. जर असं म्हणजे व्हाईट वॉश करून पांढरं धुवून पाठवलं यांनी तर मजा येऊन जाते. आणखीन एक मॅच झाली. याचा स्कोअर कार्डवर बोला तर बाकीच आहे, ते तर बोलानच, तो काही विषय नाही. पण आणखीन एक मॅच झाली, मी मॅच सांगून देतो दुसरी कोणती झाली. एक श्रीलंकासोबत मॅच झाली 3 नंबरची, थर्ड T20 पाकिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका. पाकिस्तान वर्सेस श्रीलंका. ते पाऊस गी चालतात, ते मॅच 12 ओव्हरची झालती. मग 12 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं वाटलं होतं वाटतं पहिले बॉलिंग करण, तर मग त्यांना 160 रन 12 ओव्हरमध्ये मारली. अबे 12 ओव्हरमध्ये 160 रन लय नाही झाले, नाही मजाक नाही, लय झाले ना भाई. 12 ओव्हरमध्ये 160 रन पाकिस्तानवाले पाहून मेले असते सगळे. अर्धे तर खतमच झाले ते बिचारे त्यावेळेस, खतम झाले, खरं खतम झाले. मग आगाजी फायर मी आगाजी, मी काय म्हणतो तर यार, काय रे, हा ते मी तर मी इंस्टावर इंजिनियर पाहू राहिलो. ए बी सलमान आगा डिव्हिलियर्स काय म्हणा आता. ए बी सलमान आगा आणि ए बी आगा डिव्हिलियर्स असं काहीतरी वाचू राहिलो तुम्ही यार. म्हणजे ए बी तर हे करून दिलं, त्याला डिक्लेअर करून दिलं पाकिस्तानचं, डायरेक्ट डिक्लेअर. हे तर आहे तर शॉर्टच ए बी डी मारते, काय म्हणा आता, एबीडी मारती भाई साहब. अबे 15 बॉल मध्ये 45 केले असेल त्याने, जास्त काही नाही केले. वो तर रोज काय यार, यांना पहिल्यांदा पाहिलंच आपण काय करू शकता, हे एक गोष्ट आहे म्हणा. बरोबर, त्यांचं काही नाही चुकलं, गलती उनकी नाही आहे, गलती अपनी आहे, अपनी नाही आहे उनकी आहे, असा आहे ते विषय आहे तो. तर ते पाकिस्तानवाले तर मॅच हारले असते, तर काही विषयच नाही, ते नवीन गोष्ट नाही आहे. लानत तर पडणी, आता पडून की थोड्या वेळानं पडून, पण लानत तर पडणच. लानत पडणं गरजेचं आहे. तर आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की काल एक मॅच होता, BBL मध्ये मॅच होती होता नाही मॅच होती. मी सांगतो मला फक्त एवढा स्कोअर कार्ड काढू देता. अरे भाई साहब मजाक नाही करत, एवढी क्लासिक मॅच होती ती, एवढी क्लासिक मॅच होती तिची लिमिट नाही. हा, सिडनी थंडर्स वर्सेस हे काय मेलबर्न सिक्सेस काहीतरी आहे ना, ते कोण आहे बे ते, 2 टीमा, जाऊ दे टीमा जाऊ दे, हेट, हां 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 सिडनी सिक्सेस वर्सेस HBH ची मॅच होती ते. लॉंग फॉर्म नाही माहीत, मी वाचतही नाही, घंटा फरक नाही पडत कोणती असो. ओपनिंग कोण करू माहीत आहे, बाबर आझम सिडनी सिक्सेस वरून, बाबर आझम आणि स्टीव्हन स्मिथ. आणि एक चांगली गोष्ट माहिती आहे, एक खतरनाक गोष्ट सांगू मी, म्हणजे जरासं, स्टीव्हन स्मिथ सध्या टेस्ट खेळून आला, सध्या जस्ट ना, त्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे बाबर आझमपेक्षा T20 मध्ये ओपनिंग करताना. बाबर आझम 2 रन 10 बॉलवर होता, त्यानं त्यांची म्हणजे ते मॅच कॅन्सल झाली. ते मॅच कॅन्सल झाली, पण मी सांगतो एक गोष्ट सांगतो, 14 बॉल 9 रन 1 चौका आणि 64चा स्ट्राईक रेट. बाबर आझम ठीक आहे. स्टीव्हन स्मिथ ऐकून घ्या, 19 रन सॉरी हा 19 रन 16 बॉलमध्ये 1 चौका 1 छक्का, 118चा स्ट्राईक रेट.
आज आज होऊन जाऊ दे, आज ऐसी की तैसी. मला तो गोष्ट सांग भाई इमानदारीनं, जर तुझ्यात जराशी लाज असन बाकी किंवा जरासा काही सेल्फ रिस्पेक्ट असन तर तू ते सोड आणि तू येऊन जा पाकिस्तान. तू एक दिवस नको थांबू तिथं बाबर आझम, एक दिवस नको थांबू तिथं, तू येऊन जा वापस पाकिस्तानले. एवढे गंदे मारतील ते, एवढे की त्याची लिमिट नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, तू T20 तर कधी खेळतो नको तू भाई. तू रिटायरमेंट घेऊन घे, विषय खतम कर. मजाक नाही करू राहिलो, खरंच म्हणून राहिलो. घेऊन घे रिटायरमेंट, जराशी इज्जत वाचून जाते. म्हणजे थोडं म्हणून जाते की बा नाही बा रिटायरमेंट तर घेतली, सोडून दे भाई. तू सोडून दे, मजाक नाही करू राहिलो, खरंच सोडून दे. तू कसं आहे आज तर निसर्ग नेचर, म्हणजे आज तर नेचर म्हणून राहिलं की बाबा नाही पाहायला चाललं मी, पाऊस आणतो. ते मॅच कॅन्सल झाली, ते मॅच कॅन्सल झाली. बाबर आझमची इनिंग, बाबर आझमची इनिंग म्हणजे हे नेचरही हे नाही बर्दाश्त नाही करू शकू राहिलं की यार नाही नाही एवढी जिल्लत तर नाही पाहू शकत मी. मी मी पाऊस आणून देईन पण एवढी जिल्लत नाही पाहू शकत मी. अबे 10 बॉलवर 2 रनवर होतो तो, 10 बॉल 2 रन पॉवर प्ले. अबे डेल स्टेन खेळला तिकडे, डेल स्टेन समोर बॉलिंग डेल स्टेन करू राहिला. का म्हणा यार. आणि याला T20 मध्ये यायचं आहे, वर्ल्ड कप मध्ये. मोहम्मद रिजवान, अरे दादा मोहम्मद रिजवान रन बॉल खेळला, प्रॉपर रन बॉल, प्रॉपर एवढ्या प्रॉपर रन बॉल खेळला की जर त्यानं चुकून 2 रन, एका बॉलवर 2 रन पहिला, दुसरा बॉल डॉट खेळला तो. एवढा प्रॉपर रन बॉल खेळला तो. काय म्हणता त्याला मला तू गोष्ट सांग. खतरनाक खतरनाक यार, म्हणजे विशेष खतम एकदम. म्हणजे काय भाई साहब, मी मजाक नाही करू राहिलो. रिजवान प्रॉपर रन बॉल खेळून राहिला. जर समजा त्यानं एका बॉलवर 2 रन केले तर तो दुसऱ्या बॉलवर डॉट खेळून राहिला. आणि बाबर आझम भाई म्हणजे नाही मजाक नाही करत, मला खरं याले ट्रोल एवढं करावं वाटत राहिलं. पण ते बिचारा तो मरून परत जाईल पाहून, मजाक नाही करत यार. एवढं जिल्लत फरक कोण खेळते, एवढी जिल्लत. 8 मॅचेस खेळला, 154 रन, 104 स्ट्राईक रेट आहे, 25चा ऍव्हरेज आहे. T20 आहे, 104चा स्ट्राईक रेट. T20 आहे, T20. श्रेयस अय्यर जास्त स्ट्राईक रेटने खेळून गेला काल ODI मध्ये. सरफराज खान, अरे बापरे बाप कोणाचं नाव काढलं. सरफराज खान 75 बॉल मध्ये 150 रन करून गेला ODI मध्ये. 200 स्ट्राईक रेटने खेळून गेला, 200 काय म्हणणं आहे बाबा. काय आता 8 इनिंग मध्ये 154 रन, 104चा स्ट्राईक रेट, 104चा. अबे हे ऑस्ट्रेलिया वाले, मी अबे हे आता ही मजा घेऊन राहिली याची. आणि हे ज्या लेवलनं मजा घेऊन राहिले ना, म्हणजे ते तो डेव्हिड वॉर्नर काय म्हणते ना कमेंट्री करताना, थांब मी वाजून सांगतो ना यार. डेव्हिड वॉर्नर म्हणते की यार हा बाबर आझम BBL मध्ये पिक काऊन केला, याला पिक काऊन केला. मग तो समोरचा गिली म्हणते कमेंट्री पॅनलमध्ये दुसरा माणूस की ऑस्ट्रेलियाला टेस्ट पाहायला आवडते, भयंकर आवडते. तर बाबर आझम एकलौता प्लेअर आहे की कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तो टेस्ट खेळू शकते आणि तो टेस्ट खेळते, म्हणून त्याला इथं आणलं. लाईव्ह कमेंट्रीमध्ये बोलणं चालू आहे, लाईव्ह कमेंट्रीमध्ये विचार करू राहिले. एवढं भाई एवढं. आणि तुम्हाला कम्पेअर करायचं आहे विराट कोहली सोबत. विराट कोहली सारखी दाढी ठेवायची, विराट कोहलीची स्टाईल कॉपी करायची आणि PR चालवायचे सस्ते की किंग 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 मेरे घंटे का किंग. अबे तू कुठं चालशील मला एवढं सांगून दे भाई. नाही ना यार, म्हणजे तू तुझ्या लीग मध्ये चालू राहिला, तू नेपाळच्या लीग मध्ये चालू राहिला, तू श्रीलंकाच्या लीग मध्ये चालला. श्रीलंकाच्या लीग खेळायला भाऊ एक सुद्धा खेळले. मग श्रीलंकावाल्यानं म्हटलं बाबा नाही भाऊ नाही, आमच्या चॅनल नाही उभं राहिला, तुम्हाला जे करायचं ते करा. नेपाळवाले ते घेतील त्याला आता. आणि हे म्हणते, आणि हे काय म्हणतात माहिती आहे काय, IPL मध्ये बाबर आझम 50 करोडचा जाईन, नाही 100 करोडचा जाईन, सगळ्यात महाग प्लेअर जाईन, सगळ्यात महाग प्लेअर 100 करोडचा जाईन बाबर आझम, 100 करोडचा IPL मध्ये.
डेव्हिड मिलर, अरे डेव्हिड मिलर अनसोल्ड चालला होता, बेस्ट प्राइस मध्ये घेतलं त्याला. डेव्हिड मिलर अबे डेव्हिड मिलर भावा, डेव्हिड मिलर काय म्हणा आता. अनेक गोष्ट सांगू आता आता तो होऊनच जाऊ दे आता. अब होई जाय अब. अरे यार हे मॅड करते मला. आता माहित आहे आता विषय काय झाला माहिती आहे का, PSL मध्ये 2 टीमा ऍड ऑन झाल्या. नवीन आहे 2 टीमा, म्हणजे 2 फ्रँचायझीज ऍड झाल्या त्यांच्या PSL मध्ये. एकाची प्राइस आहे त्याची अराउंड 175 CR इन पाकिस्तानी रुपीज. इंडियन मध्ये 50 अराउंड ते 56 नाही 55-56 करोड मध्ये येऊ राहिलं इंडियन रुपीज मध्ये. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत IPL मध्ये किती विकले गेले माहिती आहे तुम्हाला? खरंच माहित आहे? या दोघांचे पैसे ऍड ऑन करा फक्त, दोघांची, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत. एक फ्रँचायझी उरली आहे PSL मध्ये, एक फ्रँचायझी. आणि हे म्हणून राहिले की IPL चे प्लेयर तोडा आणि त्यांनी इथं बेटर ऑफर द्या. आणि काय म्हणून राहिले माहिती आहे का, मुस्तफिजुर रहमान तुझं तो बांगलादेशी प्लेयर आहे ज्याला ते बॅन केलं, त्याला काय म्हणून राहिले माहिती आहे का, हे PSL वाले म्हणून राहिले की आम्ही त्याला IPL ची पेक्षा 10 पटीने जास्त पैसे देऊ. तो 9 करोड मध्ये विकला गेला. तो 935 काहीतरी 9 करोड 35 लाख मध्ये विकला गेला. पण आपण 9 CR समज, अराउंड 9 करोडची 10 पट होतात, म्हणजे मल्टिप्लाय बाय 10 केलं तर 90 CR. ठीक आहे, इन इंडियन रुपीज 90 CR मध्ये अराउंड त्याची 2 फ्रँचायझी येऊ राहिली, दोन्ही फ्रँचायझी 90 CR मध्ये. आणि तेवढे जर कन्वर्ट केले पाकिस्तानी रुपीज मध्ये 90 CR 1827 270 करोड पाकिस्तानी रुपीज मध्ये. मुस्तफिजुर रहमानला देतील ते, तुमच्या अंगात गुदा आहे तेवढं. नहीं है तुम्हारे पास, है इतना है, मजाक नहीं करू राहिलो, खरंच आहे तुमच्यापाशी एवढं. अबे राजू बोलायला मी ऐकू करायलो माहित आहे की इंडियन प्लेयरले आम्ही PSL कधी खेळू नाही देणार इंडियन प्लेयरले. नाही मी श्वास नाही घेऊ राहिलो, मी म्हणजे किती खराब बोलू शकतो याले मी हा विचार करू राहिलो की नाही अब इधर कोणसी गाली देना है इनको, मी तो विचार करू राहिलो. इंडियन प्लेयरले कधी आम्ही PSL खेळू नाही देणार. केन विलियमसन त्यानं त्याच्या मॅचेस ड्रॉप केल्या कारण की त्याला IPL मध्ये कमेंट्री करायची होती. डेव्हिड वॉर्नर माहित आहे तुमचा प्लेयर, कॅप्टन आहे तुमच्या एका फ्रँचायझीचा, त्याला फक्त रिप्लेसमेंट म्हणून येऊ द्या, तो टेबलवर बसा आमच्या इकडे. तुमची तो लीग खेळून दाखवते की ते पाहून घ्यायचा. माणसाने एवढं हवेत नाही राहावं. कसं आहे, थोडी तर ग्राउंड चेक रियालिटी माहिती असावं, थोडी ग्राउंड चेक रियालिटी. यांची फ्रँचायझी आहे पाकिस्तानी रुपीज मध्ये 175 करोड, इंडियन मध्ये 56 हो राहिले ते. आणि तुम्ही म्हणून राहिले यार की आम्ही नंबर 2 ची लीग आहो, आम्ही IPL पेक्षा बेटर लीग आहे, आम्ही IPL पेक्षा व्ह्यूअरशिपनं समोर आहे, पैशानं समोर आहे. तुम्ही असे म्हणून राहिले यार. एक IPL मध्ये नवीन टीम जुळली होती लास्ट टाइम, रिसेंट काही वर्षा पहिले, 2-3-4 वर्षा पहिले वाटते, लखनौ सुपर जायंट. कितीची विकल्या गेली माहित आहे? काय 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 वाटते कितीची विकल्या गेली असं? 7,500 करोड, 7,500 CR करोड, 7,500 करोड. पाकिस्तानी रुपीज करता का त्याची गिरव देता? लखनौ सुपर जायंट आताही ते टीम ट्रॉफीलेस आहे. 3-4 वर्षा पहिले ते टीम आलती IPL मध्ये, न्यू लॉन्च आलती. ते टीम 7,500 करोड मध्ये विकल्या गेली. त्याची बीड शेवटची लखनौ सुपर जायंटची. यांची टीम एक टीम 175 CR मध्ये गेली, 175 CR. याच्या मोठा कचरा नाही करू शकत मी, म्हणजे शुद्ध भाषेत मी खूप काही बोलू शकतो आणि मी बोलल. हा पहिला व्हिडिओ आहे, मी थोड्या वेळ ब्रेक घेतो, अजून गाळतो. मी डबल याच्यावर बोलाल, मॅचवर बोलाल, मी डबल येणले का हसा मी बोला.
पण हा व्हिडिओ इथं संपतो. तो चलो हो, बाय बाय, टेक केअर.